सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला जाणून घेऊयात आजचं राशी भविष्य आणि कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे याचा अंदाज घेऊयात. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात, मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समस्या आणि अडचणींना भरलेला असू शकतो. आज ऑफिसमध्ये एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याशी झालेल्या वादामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आजचा दिवस संमिश्र असून रागावरती नियंत्रण ठेवणं चांगलं राहील. नवीन नातं जुळून आलं असेल तर नशीब चमकेल. समाजामध्ये मान सन्मान वाढेल. मित्रांसमवेत तुम्ही लांबच्या सहलीला जाऊ शकता. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात, वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अडचणींचा असणार आहे. आज तुम्हाला विनाकारण काम करावं लागेल. तुम्ही सरकारी नोकर असाल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो. संध्याकाळी सामाजिक संबंधांचा फायदा तुम्हाला होईल. नवीन योजनेकडे तुम्ही लक्ष द्या. अचानक तुम्हाला फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सर्वांशी तुमची जवळीक वाढेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात, मिथुन राशीच्या लोकांना आज आर्थिक फायदा होईल. आज नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे. आज तुमच्यासाठी धनलाभाचा योग दिसून येतोय. तसेच नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित प्रश्न आज सुटतील. कोणताही व्यवसाय हा छोटा नसतो. मेहनत करून प्रत्येक कामामध्ये तुम्ही यश मिळवू शकता. रात्रीचा वेळ हा मित्र परिवारासोबत तुमचा आनंदामध्ये व्यतीत होणार आहे. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभाचा असणार आहे. तुम्ही स्वतःच्या कामामध्ये जास्त लक्ष देणार आहात. कोणत्याही प्रतिस्पर्धेच्या टीकेकडे लक्ष न देणंच अतिउत्तम. तुमचा फोकस तुमचं काम पूर्ण करणं याकडे असायला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला आज उत्तम यश मिळेल. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमच्या ओळखी वाढवा, त्याचा तुम्हाला भरपूर पुढे फायदा होईल. पैसा आणि करिअरच्या बाबतीमध्ये शुभयोग दिसून येत आहेत. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होणार आहे. तसेच शत्रूंपासून तुम्ही आज दूर राहण्याचा प्रयत्न करा. आज कोणत्याही वादविवादामध्ये तुम्ही पडू नका. अनावश्यक काळजी आणि चिंता यामुळे तुमचं मन व्यतीत होणार आहे. तसेच नवीन संधी मिळणार आहे, त्याचा फायदा घ्या. आणि कठोर परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही हे लक्षात ठेवा. सामाजिक जबाबदारी तुमची वाढणार आहे. अनोळखी व्यक्तीशी आज कुठलाही व्यवहार करू नका. यामध्ये नुकसानच होणार आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल आणि संपत्तीच्या बाबतीमध्ये शुभयोग दिसून येत आहेत. नातेवाईकांकडून आनंद मिळेल आणि कौटुंबिक कामामध्ये तुमचा सहभाग वाढेल. आज तुम्हाला क्रिएटिव्ह काम करावंसं वाटेल. समजा एखादी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालीच तर रागावरती नियंत्रण ठेवा. घरातील समस्या सुटतील. सरकारी कामामध्ये तुम्हाला मदत मिळेल. सूर्यास्ताच्या वेळी अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभाचा असून पद आणि अधिकार वाढणार आहे. तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या थोड्या कमी होणार आहेत. तसेच मानसिक अस्वस्थता दूर होणार आहे. लांबचा प्रवास होऊ शकतो. तसेच ऑफिसच्या कामामध्ये तुम्ही जास्त लक्ष घालणार आहात आणि व्यवसायाच्या बाबतीत देखील तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात, वृश्चिक राशीच्या लोकांना आज मान सन्मान मिळणार आहे आणि तुम्हाला काहीतरी वेगळं करण्याची तीव्र इच्छा होणार आहे. अधिकारी वर्गातील लोकांशी तुमचे चांगले संबंध राहतील आणि तुम्हाला फायदाही होईल. सरकारी संस्थेकडून दूरगामी लाभ तुम्हाला मिळणार आहेत. निराशाजनक विचार तुम्ही टाळा. मुलांकडून अचानक एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांना आज फायदा होईल आणि आज एखाद्या विशेष घटनेनंतर तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि प्रत्येक कार्यामध्ये यश मिळेल.
दैनंदिन कामामध्ये तुम्ही हलगर्जीपणा करू नका. भूतकाळामध्ये तुम्ही केलेल्या काही संशोधनात्मक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. नवीन संपर्काचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांना दिवस त्रासाचा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. दाम्पत्य जीवनामध्ये सामंजस्य राहील. आज तुमचे शत्रू शांत असतील. ते तुम्हाला त्रास देणार नाहीत. दिवसाच्या उत्तरार्धामध्ये अचानक पाहुण्यांचं आगमन झाल्यानं खर्चाचा बोजा वाढेल. पुण्यकर्माचा लाभ आज तुम्हाला मिळेल. पैशांशी संबंधीमध्ये योजना आज तुमच्या यशस्वी होतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना आज फायदा होईल. तसेच ग्रहांच्या संक्रमणामुळे तुम्हाला उत्तम यश देखील मिळेल. उत्तरार्धामध्ये काही प्रकारची अस्थिरता आपल्याला त्रास देऊ शकते. काम करावंसं वाटणार नाही. वाहन, जमीन खरेदी, जागा बदलणं अशा सुखद योगांचा तुमच्या आयुष्यामध्ये लाभ दिसून येतो. सांसारिक सुख आणि घरगुती वस्तूंची खरेदी होणार आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहणार आहे. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे आणि तुमच्या धनसंपत्तीमध्ये देखील वाढ होणार आहे. आजचा दिवस मुलांशी संबंधित समस्या सोडवण्यामध्ये तुमचा व्यतीत होऊ शकतो. आज स्पर्धा कोणतीही असो, विजय तुमचाच असेल. एखाद्या विशेष कामगिरीने तुमचं मन प्रसन्न राहील. परंतु हवामान बदलाचा आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. तेव्हा तब्येतीला सांभाळा आणि थोडी काळजी घ्या. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, हे राशी भविष्य तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.